ओके. सो फायनली मित्रांनो, तुमच्यासाठी व्हिडिओ तयार आहे. मी आता बनवत आहे इथं बघा. मला याच्यासाठी जवळपास कालपासून भरपूर टाईम लागला आहे प्रश्न काढायसाठी. मी बऱ्यापैकी जुनी प्रश्नपत्रिका वगैरह शोधत होतो. ठीक है, त्याच्यानंतर मला हे प्रश्न भेटले आहेत. तो चलिए वीडियो को शुरू करते हैं. तो कल है आपका हिंदी और अंग्रेज़ी का पेपर. तो यहाँ पर हम देखेंगे अभी. ठीक है, तो ये क्वेश्चन पेपर है मेरे पास यहाँ पर. ये आर्ट्स वालों के लिए भी है, कॉमर्स वालों के लिए भी है. ठीक है, तो यहाँ पर हम भी शुरू करेंगे. ये भी मेरे पास हिंदी पेपर के जो महत्वपूर्ण प्रश्न हैं जो कल आ सकते हैं. ठीक है, तो यह सबसे पहले हमारे पास है प्रश्न 1, वाक्य के प्रकार स्पष्ट कीजिए और वाक्य के गुण स्पष्ट कीजिए. इन दोनों में से एक क्वेश्चन आने वाला है. ठीक है, तो प्रकार और गुण आप यहाँ पर कन्फ्यूज मत होजिए. ठीक है, दोनों का जो आंसर है आपको एक ही लिखना है, तो आप कन्फ्यूज मत करिए बिल्कुल भी. वाक्य के प्रकार और वाक्य के गुण दोनों का आंसर सेम होने वाला है. तो इसका अगर आपको जवाब चाहिए तो आप अपना जो HEN बुक है, ठीक है, ये जो बुक है आपका, तो इसमें आप 11 नंबर के पेज पर जा सकते हैं. यहाँ पर मैंने लिखा है. ठीक है, तो आप 11 नंबर के पेज पर जाइए, वहाँ पर आपको इसके वाक्य के गुण या फिर वाक्य के प्रकार का आपको आंसर मिल जाएगा. ठीक है, अगला है हमारे पास यहाँ पर थर्ड क्वेश्चन है, वाणिज्य पत्रों के भेदों या फिर रूपरेखा को स्पष्ट कीजिए. अगर आपको ऐसा क्वेश्चन आएगा, वाणिज्य पत्र के भेदों की स्पष्ट कीजिए या फिर वाणिज्य पत्रों के रूपरेखा को स्पष्ट कीजिए, तो इसको भी आपको लिखना है. ठीक है, आपके यहाँ पर एक पत्रों का मायना जरूर इसमें डाल देना है, ताकि क्या होगा कि आपको वहाँ पर आपका उसको जब एग्जामिनर जब उसे चेक करेगा तो उसको आसानी से समझ में आएगा. अगर आप इसे डिटेल में आंसर चाहते हैं तो आप इसे पेज नंबर 22 पर जा सकते हैं. ठीक है, ये जो बुक है हमारे पास HEN 101 का, तो उसमें आप यहाँ पर देख सकते हैं. अगला चौथा प्रश्न है दोस्तों, यहाँ पर कार्यालयीन पत्रों के गुण या फिर कार्यालयीन पत्रों के गुण या फिर रूपरेखा स्पष्ट कीजिए. सेम क्वेश्चन है, बस ऊपर वाणिज्य है, नीचे कार्यालयीन है. वैसे तो दोनों का जो आंसर है आप एक ही लिख सकते हैं. अगर आपको मालूम नहीं है तो दोनों में से एक क्वेश्चन आ सकता है, तो इसका भी आपको आंसर डिटेल में मिल जाएगा 17 नंबर के पेज नंबर पर. ठीक है, अगला क्वेश्चन 5वां है हमारे पास, हिंदी भाषा के कोई भी 3 गुण स्पष्ट कीजिए. तो इसका जो आंसर है आपको दोस्तों 2 नंबर के पेज पर मिल जाएगा. शुरू में आपको यहाँ पर मिल जाएगा. ठीक है, 2 नंबर का पेज पर आपको मिल जाएगा. अगला क्वेश्चन हमारे पास प्रश्न नंबर 6, वाक्य की परिभाषा को स्पष्ट कीजिए. वाक्य की परिभाषा आपको 11 नंबर के पेज पे मिल जाएगी. ठीक है, वाक्य की परिभाषा, वाक्य के गुण सेम ही होते हैं. ठीक है, ऊपर भी आपने देखा होगा. ठीक है, तो वो सेम ही क्वेश्चन है. अगला नीचे प्रश्न 7 नंबर का है, हिंदी ही देश की राष्ट्रभाषा या फिर राजभाषा होना योग्य है, इसको स्पष्ट कीजिए. या फिर हिंदी ही हमारे देश की राष्ट्रभाषा होनी चाहिए, या फिर राष्ट्रभाषा के गुणगान वगैरह आप इसे लिख सकते हैं. सेम क्वेश्चन आपको इस तरह से आ सकता है, तो इसका भी आंसर आपको मिल जाएगा आपके इसमें. ठीक है, तो इसको मैं लिखना भूल गया. ठीक है, कोई बात नहीं, ये भी आपको अपनी किताब में मिल जाएगा. बहुत ही छोटा किताब भी देख सकते हैं आप यहाँ पर, एकदम बहुत ही छोटा है. ठीक है, तो यहाँ पर आपको मिल जाएगा. नीचे दोस्तों प्रश्न 8, ये बहुत ही महत्वपूर्ण होता है दोस्तों. इसमें हर साल एक तो क्वेश्चन आ ही जाता है. मुहावरे का अनुवाद हिंदी से मराठी में लिखिए या फिर मराठी से हिंदी में लिखिए. ठीक है, तो यहाँ पर आपको इसमें आपको कुछ मुहावरे दिए जाएंगे. जैसे कि आप देख सकते हैं, मैंने टेलीग्राम पर 4-5 PDF अपलोड किए थे रात को, तो उस पर उसमें ऐसे कुछ प्रकार इसके उत्तर दिए हुए हैं. ठीक है, उसके आंसर भी दिए हुए मैंने लिखे थे, और उसके बाजू में आपको यहाँ पर हिंदी या फिर मराठी के शब्द आपको देखने को मिळेल. ठीक आहे, म्हणजे कसं, समजा काही वाक्य तुम्हाला मराठीमध्ये दिली जातील, त्या मराठी वाक्याला तुम्हाला हिंदीमध्ये कन्वर्ट करायचं असतं. ठीक आहे, म्हणजे ट्रान्सलेट करायचं असतं. आणि काही शब्द तुम्हाला हिंदीमध्ये दिले जातील, मुहावरे किंवा काही वाक्य असतात, त्याला तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं असतं. ठीक आहे, मराठीची हिंदी, हिंदीची मराठी असं तुम्हाला करावं लागेल. अगला जो क्वेश्चन है हमारे पास प्रश्न नंबर 9, हिंदी शब्द कैसे बना, कहाँ से आया, स्पष्ट कीजिए. म्हणजे हिंदी शब्द जो कहाँ से मिला है, म्हणजे हिंदी शब्द कसा शोधला गेला, याची तुम्हाला माहिती लिहायची आहे. एकदम सोपा प्रश्न आहे, तुम्ही याला मनाने घोकंपट्टी करू शकता. ठीक आहे, नंतर आहे प्रश्न 10, राष्ट्रभाषा में कौन कौन से मुख्य गुण होते हैं. आता मी तुम्हाला वरतीच बोललो राष्ट्रभाषा, त्याचे गुण वगैरे. हा पण प्रश्न सेम आहे. हा प्रश्न तुम्हाला 2 नंबर भेटू शकतो. ठीक आहे, हे दोन्ही मी इथं लिहिलेलं आहे. प्रश्न नंबर 7 आणि प्रश्न नंबर 10चं उत्तर तुम्हाला 2 नंबरवर मिळून जाईल. ठीक आहे, पेज नंबर 2वर हिंदीमध्ये सुरुवातीलाच. प्रश्न नंबर 11 आहे आपल्याकडे, संपर्क भाषा किसे कहते हैं. संपर्क भाषा म्हणजे काय. ठीक आहे, मला वाटतं हा प्रश्न मराठीमध्ये पण आला होता थोड्या वेगळ्या पद्धतीने. तर संपर्क भाषा तुम्हाला यामध्ये लिहायचा आहे, हिंदीमध्ये तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे, हा प्रश्न तुम्ही मनाने लिहू शकता किंवा तुम्हाला याचं उत्तर 4 नंबरच्या पेजवर मिळून जाईल. नंतर आहे अगला प्रश्न है प्रश्न नंबर 12, भारतीय आर्य भाषा के प्रकार स्पष्ट कीजिए. ये 7 नंबर पर आपको इसको आंसर मिल जाएगा. किसी ने टेलीग्राम पर PDF डाली थी, उसमें मैंने क्वेश्चन पढ़ा था, उसमें मैंने रिप्लाई भी दिया था कि ये भी क्वेश्चन मेरे IMP लिस्ट में है, तो ये भी आप कर सकते हैं. ये भी आ सकता है. या फिर आर्य भाषा के प्रकार स्पष्ट कीजिए, वो भी आ सकता है. ठीक है, अभी आर्य भाषा कौन सी है, तत्सम, तद्भव वगैरह. ठीक है, तो ये जो होता है ये आर्य भाषा होती है, ये अभी भी हम यूज़ करते हैं. अगला क्वेश्चन है प्रश्न नंबर 13, दिए गए अंग्रेजी नामों को हिंदी में लिखिए. ठीक है, ये बहुत ही बढ़िया क्वेश्चन है, रहता है, इसे फ्री में मार्क आप ले सकते हैं. 13 नंबर का क्वेश्चन, और ऊपर मैंने बताया था आपको 8 नंबर का क्वेश्चन, मुहावरे का अनुवाद हिंदी से मराठी में लिखिए. ये सेम क्वेश्चन होता है, बस इन्हें थोड़ा कभी कभी क्या होता है, 2 प्रकार के आते हैं, किसी में मुहावरे आते हैं, किसी में शब्द आते हैं. ठीक है, तो ये भी आप यहाँ पर देख सकते हैं.
तो इसमें आप देख सकते हैं अंग्रेजी में आपको कोई शब्द दिया जाएगा, उसको आपको हिंदी में कन्वर्ट करना है, या फिर मराठी में दिया जाएगा, उसको आपको हिंदी में लिखना है। ठीक है, अगला प्रश्न नंबर 14 है हमारे पास, शब्दानुवाद को स्पष्ट कीजिए। शब्दानुवाद मतलब क्या? ये 30 नंबर आपको इसका ऑप्शन मिल जाएगा, इसका आपको पूरी तरह से आंसर भी मिल जाएगा। अगला है प्रश्न नंबर 15, सरकारी पत्र का नमूना स्पष्ट कीजिए। ये क्वेश्चन आपको 19 नंबर पर, ये आपको मिल जाएगा 19 नंबर पेज नंबर पर। ठीक आहे, सरकारी पत्राचा नमुना तुम्हाला लिहायचा असतो, 19 नंबरचं पेज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल। ठीक आहे, या आपल्या पुस्तकामध्ये आहे ते HEN 101 में। तो ये होगा हमारा प्रश्न नंबर 15। तो ये बहुत ही IMP क्वेश्चन है, यह अब तक रिपीट हुए बहुत बार। तो इनमें से अगर 7 या 8 भी क्वेश्चन आ गए दोस्तों तो आप आज आसानी से पास हो जाएंगे। ठीक है, और हो सकता है इनमें से 10 क्वेश्चन भी आ सकते हैं। ठीक है, तो अब हम आगे बढ़ते हैं। सो दिस इज इंग्लिश पेपर। यहाँ पर मैं आपको बताऊंगा यहाँ पर IMP क्वेश्चन्स। ठीक आहे, आता इथं IMP क्वेश्चन्स आहेत इंग्लिश पेपरमध्ये, तर मी इथं तुम्हाला थोडंफार आता मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण तुम्हाला मी दाखवतो, म्हणजे कसं बऱ्याच जणांना समजून जाईल। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1, एक्सप्लेन 3 पैटर्न्स ऑफ सेंटेंसेस अँड एक्सप्लेन डिफरंट टाइप ऑफ सेंटेन्स विथ एक्झाम्पल्स। ठीक आहे, तो ये जो आपको ये जो प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये भेटून जाईल। इथं तुम्हाला 13 नंबरचं पेज आहे। ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे तुमच्याकडे पुस्तक आहे, पहिला जो भाग आहे याचा पुस्तक 1 तो आहे हिंदीचा, आणि दुसरा जो भाग आहे तो आहे इंग्लिशचा। तो तुम्हाला पुस्तक 2चा भाग बरोबर मध्य भागापासून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला 13 नंबरचं पेज मिळेल, त्याच्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर भेटून जाईल। ठीक आहे, नंतर आहे हाऊ टू रीड मिनिंगफुल वे अँड हाऊ टू डेव्हलप हॉबी। याचं पण क्वेश्चन उत्तर तुम्हाला 23 ते 24 नंबर भेटून जाईल। तुम्ही काय एकदा हे वाचलं तुमच्या मनात आरामात बसून जाईल, काही अडचण नाही। ठीक आहे, या दोन्हीपैकी एक प्रश्न 100% येणार आहे। ठीक आहे, 3 पॅटर्न ऑफ सेंटेन्स। आता तुम्हाला इथं माझे वाक्य लिहायची पॅटर्न्स वगैरे, ठीक आहे, त्याचे परत तुम्हाला उदाहरणं वगैरे द्यायचे आहेत। एकदम सोपं आहे, तुम्ही 13 नंबरचा आणि 23-24 नंबरचा पेज वाचू शकता, एकदम व्यवस्थित आहे। नंतर क्वेश्चन नंबर 3 आहे, हा तुम्हाला म्हणजे स्वतः लिहायचा आहे, मेक अ 5 सेंटेन्सेस विच इज यूज ऑफ पार्ट्स ऑफ ह्युमन बॉडी। ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपल्या मानवी बॉडीतले कुठलेही पार्ट्स म्हणजे 5 शब्द घेऊन तुम्ही त्याच्यावर वाक्य बनवू शकता, जसे की कान, नाक, घसा वगैरे। ठीक आहे, पाय, अशा प्रकारे तुम्ही याच्यावर बनवू शकता। नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो समोरचा, राईट 5 वर्ड्स रिलेटेड ऑफ कॉम्प्युटर, एन्व्हायरमेंट किंवा इंटरनेट। आता हे जे तुम्हाला मी कॉम्प्युटर, एन्व्हायरमेंट, इंटरनेट सांगितलं, यापैकी कुठलाही दुसरा शब्द येऊ शकतो। म्हणजे काय करायचं, तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला 5 शब्द लिहायचे। समजा इंटरनेट आला तर तुम्हाला इंटरनेटविषयी 5 शब्द लिहायचे, 5 लाईन लिहायच्या, कॉम्प्युटरविषयी 5 लाईनी लिहायच्या, आणि इन्व्हायरमेंटविषयी 5 लाईनी लिहायच्या। ठीक आहे, अशा प्रकारचा कुठलाही प्रश्न येऊ शकतो। शब्द ध्यानात ठेवा फक्त, कॉम्प्युटर, इन्व्हायरमेंट, इंटरनेट यापैकी कुठला एक येऊ शकतो, किंवा दुसरा एखादा शब्द येऊ शकतो। क्वेश्चन नंबर 5 आहे, मेक अ 5 क्वेश्चन्स वर्ड्स लाईक हू, व्हॉट, वेअर, विच, वेन। ठीक आहे, आता हे जे तुम्हाला 5 शब्द दिले इथं, हू, व्हॉट, वेअर, विच, वेन, याच्यापासून तुम्हाला 5 शब्द बनवायचे। हूपासून कुठला, हू आर यू, व्हॉटपासून कुठला, व्हॉट आर यू डुईंग, वेअरपासून कुठला, वेअर आर यू, किंवा विचपासून कुठला, त्याच्यामध्ये फक्त वेअरपासून वेन यू कम्स टू पुणे, किंवा मग इथं विच इज युअर फादर्स नेम वगैरे, म्हणजे असे कुठले तुम्ही याच्यावर क्वेश्चन बनवू शकता। क्वेश्चन नंबर 6 आहे, राईट 5 एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस बिगिनिंग विथ व्हॉट अँड हाऊ। ठीक आहे, एक्सक्लेमेटरी सिम्बॉल तुम्हाला माहिती असेल, म्हणजे त्याला आपण उद्गारवाचक चिन्ह म्हणतो, ते याचं सुद्धा तुम्हाला उत्तर भेटू शकतं। ठीक आहे, आता मी याच्यामध्ये लिहायचं विसरलो आहे, पण तुम्हाला मी हे पण सांगून देतो नंतर। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 आहे, राईट 5 सेंटेन्स इन यूज ऑफ टेन्स। काळ, ठीक आहे, टेन्स म्हणजे काय, काळ। तर काळावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न याच्यावर येऊ शकतात, 100% येऊ शकतात। ठीक आहे, काळ ओळखा, किंवा मग काळामध्ये तुम्हाला रूपांतर करा, किंवा मग अर्ध जागा वगैरे भरा। ठीक आहे, असे तुम्हाला काळावरती प्रश्न येऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्हाला काळाचं थोडंसं नॉलेज असलं पाहिजे। नंतर आहे क्वेश्चन नंबर 8, राईट द सिमिलर मिनिंग्स किंवा सिनॉनिम्स ऑफ गिवन वर्ड्स। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथे समानार्थी शब्द लिहायचे आहेत। समानार्थी शब्द कसे कसे असेल, समजा तुम्हाला भरपूर समानार्थी शब्द येऊ शकतात तिथं। त्याच्यानंतर याचा तुम्हाला मी पेज नंबर सांगतो नंतर। ठीक आहे, समानार्थी शब्दासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते, त्याचे पण अर्थ दिलेले आहेत। क्वेश्चन नंबर 9 आहे, राईट द ऑपोजिट वर्ड्स ऑफ गिवन। सेम तसंच आहे, जसं सिमिलर शब्द आहेत तसेच ऑपोजिट शब्द आहेत। ठीक आहे, तुम्हाला ते लिहायचे असते। नंतर आहे क्वेश्चन नंबर 10, कम्प्लीट द सेंटेन्स युझिंग ES, ING अँड IS। ठीक आहे, तर हे जे प्रत्यय असतात याला वापरून तुम्हाला वाक्य पूर्ण करायचे असतात किंवा ओळखायचे असतात। ठीक आहे, तर तुम्हाला अर्धवट वाक्य दिले जातील, त्याच्यामध्ये तुम्हाला ES, ING अँड IS, ठीक आहे, तुम्हाला हे यूज करायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर असे प्रश्न येऊ शकतात, 100% खात्री आहे। क्वेश्चन नंबर 11 आहे, चेक किंवा सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग ऑफ गिवन वर्ड्स। ठीक आहे, तुम्हाला एक चुकीचं खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील, त्यापैकी तुम्हाला त्यातलं खरोखरचं जे तुम्हाला स्पेलिंग व्यवस्थित आहे ते तुम्हाला ओळखायचं असतं। ठीक आहे, जसं की समजा बुक्स किंवा बुक, काय काय लोक काय करतात, BUK लिहितात, BOOK लिहितात। ठीक आहे, असं तुम्हाला त्यातलं करेक्ट जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। याचा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो की तुम्हाला कुठं पाहायला भेटेल ते। नंतर आहे क्वेश्चन नंबर 12, चूज दी करेक्ट वर्ड ऑफ इंग्लिश मराठी वर्ड्स। ठीक आहे, तुम्हाला खाली काही शब्द दिले जातील, त्याचीच मला स्पेलिंग ओळखायची किंवा व्यवस्थित ओळखायचं। ठीक आहे, समजा तुम्हाला एखादा सूर्योदय शब्द दिला जाईल, त्याची तुम्हाला इंग्लिश मिनिंग खाली शोधायचं आहे, किंवा तुम्हाला वरती एखादा इंग्लिश शब्द दिला जाईल, त्याचं तुम्हाला मराठीमध्ये शोधायचं आहे। ठीक आहे,
क्वेश्चन नंबर 13 आहे यूज इफ टू ऑफ अंडर इन गिवन अनकम्प्लीट सेंटेन्स. ठीक आहे, तर तुम्हाला एक अनकम्प्लीट म्हणजे अर्धवट वाक्य दिलं जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला इफ टू ऑफ अंडर हे यूज करून तुम्हाला त्याच्या रिकाम्या जागा भरायच्या असतात. ठीक आहे, एकदम सोपा आहे, एकमेकांना सहकार्य केलं तर होऊन जाईल. क्वेश्चन नंबर 14 आहे मित्रांनो, 100% हा प्रश्न येतोच, दरवर्षी येतो. डायलॉग डिस्कशन बिटवीन टू पीपल्स. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दोन मित्रांमधलं भाषण लिहायचं आहे किंवा बनवायचं आहे. ठीक आहे, समजा रेल्वे स्टेशनवरला असेल किंवा शाळेतला असेल, कुठल्याही दोन व्यक्तीमध्ये तुम्हाला भाषण लिहायचं असतं. एकदम सोपं असतं, तुम्हाला 20 ते 25 शब्दामध्ये तुम्ही लिहू शकता आरामात. नंतर आहे प्रश्न 15, व्हॉट इज द काइंड्स ऑफ रीडिंग. ठीक आहे, किंवा व्हॉट इज द काइंड्स ऑफ सेंटेन्स. तुम्हाला याचं उत्तर 14 नंबरला सेंटेन्सचं भेटेल आणि 22 नंबरला काइंड्स ऑफ रीडिंगचं भेटेल. ठीक आहे, ते तुम्हाला आरामात भेटून जाईल. क्वेश्चन नंबर 16 आहे हाऊ द व्होकॅब्युलरी कॅन बी डेव्हलप. ठीक आहे, याचं तुम्हाला उत्तर मी तुम्हाला सांगतो नंतर शेवटी. हा पण एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. नंतर आहे क्वेश्चन नंबर 17 म्हणजे 17 नंबर, एक्सप्लेन दी टाईप्स ऑफ सेंटेन्स विथ एक्झाम्पल. ठीक आहे, आता तुम्हाला मी वरती एक सांगितलं होतं इथं पॅटर्न ऑफ सेंटेन्स वगैरे, तो सेम प्रश्न आहे. एक्सप्लेन दी टाईप्स ऑफ सेंटेन्स विथ एक्झाम्पल्स. क्वेश्चन नंबर 18 म्हणजे 18 आहे व्हॉट इज द कम्युनिकेशन्स. ठीक आहे, कम्युनिकेशन म्हणजे तो काय तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, याचं उत्तर तुम्हाला 33 नंबरवर भेटून जाईल कम्युनिकेशनचं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 19 आहे ट्रान्सलेट वर्ड्स फ्रॉम इंग्लिश टू मराठी या फिर मराठी टू इंग्लिश. ठीक आहे, तुम्हाला काही इंग्लिश लाईन दिल्या जातील, त्याला तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असेल किंवा काही मराठी लाईन दिल्या जातील, त्याला तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. ठीक आहे, याचंही तुम्हाला मी उत्तर सांगतो कुठं भेटेल ते. ठीक आहे, नंतर आहे क्वेश्चन नंबर 20, ट्रान्सफॉर्म द सेंटेन्स इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग्स. ठीक आहे, तुम्हाला काही निगेटिव्ह लाईन दिल्या जातील, ठीक आहे, किंवा सेंटेन्स दिला जाईल, त्याला तुम्हाला करेक्शन करून पॉझिटिव्हमध्ये लिहायचं असेल, किंवा काही पॉझिटिव्ह दिले जातील, त्याला तुम्हाला तुमच्या भाषेत निगेटिव्हमध्ये लिहायचं. एकदम सोपं असते, काही नाही. ज्याला येतं त्याने एकमेकांना सहकार्य करा. क्वेश्चन नंबर 21 आहे शेवटचा प्रश्न आपला, राईट द लेटर टू प्लेसिंग बुक्स ऑनलाईन ऑर्डर. ठीक आहे, तुम्हाला असं एखादं पत्र लिहायचं आहे, ज्याला तुम्हाला समजा पुस्तकं मागवायचे तुम्हाला पत्राद्वारे, ते तुम्ही इथं मागवू शकता. असा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, किंवा मग याच्या प्रकारे तुम्हाला कुठलाही एखादा लेटर वगैरे लेटर रायटिंगचा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, ते पण. आता तुम्हाला मी सगळ्यात महत्त्व सांगणार आहे, इथं इंग्लिशमध्ये पेज नंबर 8, 9, 10, 11, 12 याच्यावर तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत, ते शब्द तुम्हाला अर्जंटली म्हणजे तुम्हाला खूप महत्त्वाचे ते तुम्हाला वाचावं लागेल. ठीक आहे, अर्धा एक तास तुम्ही ते वेळ काढून वाचा, खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर काही पेज नंबर आहेत 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58. ठीक आहे, जवळपास हे 13 ते 14 जे 15 हे आहेत याच्यावर पण तुम्हाला शब्द दिले आहेत. हे जे शेवटचे पेज आहेत 43 ते 58. ठीक आहे, हे पण तुम्हाला वाचायचे आहेत, महत्त्वाचे. ठीक आहे, तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, कारण मी कालपासून या व्हिडिओवरती काम करत होतो. आता तुम्हाला जवळपास सगळे प्रश्न सापडले असतील. ठीक आहे, तरी कुणाला काही अडचणी असेल तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. आपला टेलिग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ग्रुपवर आपण डिस्कशन करतो. ठीक आहे, त्याच्यावर मी आपण मला सांगत असतो. तर मित्रांनो आवश्यकता लागली तर आपण दुसरा एक व्हिडिओ बनवू. ठीक आहे, तोपर्यंत मला तुम्ही सांगा, हा व्हिडिओ पूर्ण बघा, समजून घ्या. ठीक आहे, तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.